नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज राठोड आज तुमच्यासाठी खास एक चांगल्या विषयावर हा एक व्हिडिओ बनवत आहे। आज आपण बघितलं वर्ग 10वीचा म्हणजेच SSC बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्व पालक वर्ग चिंतेत आहे, विद्यार्थी सुद्धा चिंतेमध्ये आहे। मी बाजूला आणि असं सोसायटीमध्ये पाहतो आहे, कोणाचा तरी फोन येतो आणि मला प्रश्न करतो आहे, सर असं आहे तसं आहे, मला हे करायचं आहे, कसं करायचं। काही पालकांचा सुद्धा फोन आला, म्हणून मी या गोष्टीचा विचार केला आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे। आणि खरंच हा व्हिडिओ जो पालक वर्ग चिंतेमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, म्हणून हा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर विषय असा आहे की SSC बोर्डचा रिझल्ट लागला म्हणजे वर्ग 10वीमध्ये आज काही मुलं पास झाले, काही नापास झाले, काही लोकांना पर्सेंटेज कमी मिळालं। मित्र हो, श्रेणी वर्गवारी व्यक्तित्व ठरवत नाही सर्वप्रथम, तर हे डोक्यातून काढून टाका। आणि जे बिचारे नापास झाले त्यांचं तर मी त्यांना कौतुक करेल की धैर्य धरा, पुढे नक्कीच यशस्वी व्हाल। आणि जे पास झाले त्यांचं मी पुन्हा अभिवादन करतो, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन। त्यांच्या आईवडिलांना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांच्या करिअरसाठी। आणि सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे करिअर निवड। आज आपल्यासमोर सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल की करिअर, माझा मुलगा माझी मुलगी तिने इथून कोणतं शिक्षण घ्यावं, एज्युकेशन काय करायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे। पण त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे पालकांना, पहिले विद्यार्थ्यांसाठी बोलू। पालकांनी काळजी घ्या, ज्या मुलाला ज्या मुलीला आपण आपल्या जीवापाड जपलेला आहे त्या पाल्याला आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढ्या मोठ्या दलदलीमध्ये आपण कुठेतरी टाकून देतो। आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही, त्याची इच्छा अपेक्षा आम्हाला माहिती आहे, पालक काळजी करतो, पण कधी कधी काही गोष्टी कोणाचं तरी अनुकरण करून त्याचा मुलगा अमक्याचा मुलगा एखाद्या विशिष्ट पोस्टवर लागला म्हणजे आपला मुलगा सुद्धा लागेल। जेव्हा आम्ही एक टीचर म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतो, त्यांना त्या परिस्थिती त्यांची आम्ही जाणतो। कधी कधी परीक्षेमध्ये ते मुलं म्हणतात आम्हाला आत्महत्या केलेलं परवडते, पण हे आम्हाला नको होतं। मग ही गोष्ट प्रत्येक पालकांना समजून घ्यायला हवी। खरंच माझा पालक, माझा मुलगा, त्याचं एज्युकेशन तो खरंच त्या विशिष्ट पात्रतेचा आहे का, हे सगळं आपल्याला माहीत असते। खरंच एखादा मुलगा हुशार आहे, तो सहज अभ्यास करतोय, 6-6, 10-10 घंटे तो बसतो आहे, मग त्याच्या क्वालिटी आपल्याला माहीत आहे। जो मुलगा बिचारा अभ्यासात मागे आहे, कमी आहे, आपण काय केलं, सगळ्यांनी एका शर्यतीमध्ये सगळ्यांना आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो। जो तो एक विशिष्ट कॅटेगरी, एक विशिष्ट वर्ग, एक विशिष्ट एज्युकेशन, त्याच्या मागे आपण धावतो। माझं असं म्हणणं नाही की तुम्ही छोटं किंवा एखादं करिअर लहान ठरवा, नाही। पहिले सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला ॲनालिसिस करू द्या, त्याला स्वतःला समजू द्या, तो काय करू इच्छितो पहिले त्याला विचारा, नंतर तुम्ही निर्णय घ्या। जर बिचाराला ते करिअरच करायचं नाही, त्याला ते जमणारच नाही, कोणाचं तरी आपण अनुकरण, शेजारच्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणजे तो डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियर झाला तो IITत गेला म्हणजे आपला मुलगा सुद्धा गेला पाहिजे, हे चुकीचं आहे। कारण तो विद्यार्थी, तो मुलगा हुशार होता, हा नाही। पण काही लोकांना वाटते आमच्याच मुलांना का नाही, अरे ते नैसर्गिक गोष्टी असतात, काही लिमिटेशन्स असतात। प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक विविध प्रकारच्या शैली त्याच्या अंगीभूत असतात, ते फक्त आपल्याला ओळखायचं असते। आणि असं काही नसते की डॉक्टर, IIT, इंजिनियर, क्लास 1 लोकच चांगले आईवडिलाला त्यांचं जीवन चांगलं सवरू शकतात, असं काही नसते। एक साधारण शेतकरी सुद्धा आपापल्या आईवडिलांना चांगलं जीवन जगू शकतो। पण तुम्हाला माहीत असेल नसेल, वृद्धाश्रमामध्ये सगळ्यात जास्त क्लास 1 क्लास 2च्या लोकांचंच मुलं पाहायला मिळतात, श्रीमंताचेच मुलं पाहायला मिळतात, म्हणजे त्यांचे आईवडील पाहायला मिळतात असं काही नसते। माझ्या पालकांना नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ प्लीज काळजीपूर्वक ऐका। आता मग प्रश्न काय, आपल्याला ॲनालिसिस करायचं, माझ्या मुलाला काय, त्याच्याशी कॉन्टॅक्ट, त्याच्याशी बोला, त्याच्या मनामध्ये आज एवढ्या मोठ्या वेगवेगळे विचार यायला सुरुवात झाली आहे, काय करू, कसं करू, काय म्हणेल। माझ्याशी एका दोघा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना शेअर केल्या, सर म्हणे मला इकडे जायचं आहे, माझे घरचे म्हणे इकडं नाही का जाऊ,
कारण मग ते सोसायटीमध्ये नाव असं होते म्हणे तसं होतं. अरे त्यांचे विचार जाणून घ्या प्लीज, त्यांना समजा, त्यांच्या भावना समजून घ्या. अरे जे आपला जीव आहे आणि त्याला आपण समजत नाही आहे, कारण आपण फक्त त्या सोसायटीचा विचार करतो. सोसायटीचा विचार आणि सोसायटी तुम्हाला पोचणार नाही आहे, आपला मुलगाच आपल्याला पोचणार आहे. म्हणून ह्या गोष्टीचा विचार करा आणि त्याच्याशी आपल्या पालकाशी म्हणजे पाल्याशी बोला, मुला मुलीशी बोला. आणि आपण काही माहीत आहे का, आपण बाकीच्या गोष्टी खूप फॉर्मॅलिटी करतो. अरे मित्रासारखं बोला. आपली मुलगी असेल तर मैत्रिणीसारखं तिच्यासोबत बोला, तिच्या भावना त्याच्या व्यथा जाणून घ्या आणि मग पुढचं निरंतर. हे पालकांना झालं. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थीसुद्धा काय करतोय, कोणीतरी सांगितलं, कोणीतरी बघितलं, कोण कुठे चाललाय त्याच्या मागे आपण जातोय. तो सक्सेस झाला म्हणजे मी होईल किंवा मी नाही होणार असं नाही, तो नाही झाला म्हणून मी नाही सक्सेस होणार असं काही नाही. पहिले आपल्याला माहित आहे की मी काय करू शकतो. याकरिता सर्वप्रथम तुम्ही स्वतःला समजून घ्या. तुमच्या भावना आपल्या आईवडिलांना सांगा, तुम्हाला काय जमेल काय नाही जमणार ह्या गोष्टीचं, कारण खूप आवश्यकता आहे हे समजून घेणे. जर तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या नाही तर एकदा जर आयुष्यातला निर्णय चुकलं, तुमचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार. कारण ही वेळ आहे समजण्याची, समजून घेण्याची. तर आज आपण बघितलं की आर्ट, कॉमर्स, सायन्स, सगळ्या लोकांचं कल आपण बघितलं सायन्स. मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली, थोडंसं चांगलं शिक्षण का घेतलं. प्रत्येक व्यक्ती म्हणतात माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर हाच झाला पाहिजे. करा ना, केलं पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे असं म्हणत नाही आम्ही. पण त्या मुलांना पहा, त्याला ते झेपेल का. आपण बघतो नंतर मुलं सुसाईड करतात, मरून जातात, मग आपण मागून रडतो. आपण लोक माहीत आहे का, जिवंत व्यक्तीला किंमत नाही देत. मेल्यानंतर त्याची फोटोला त्याला हार अर्पण करतो, पूजा, मागून रडतो, त्याला अर्थ नसते. जिवंत माणसाची काळजी करायचं शिका. खरं कळकळीची विनंती आहे, एकदा गेलेली गोष्ट पुन्हा येत नाही. जीवन, आयुष्य सुंदर आहे. जीवन एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे, त्याला रंग भरायचा. ती पेंटिंग, ते आयुष्य तुमच्या हातात आहे, म्हणून त्याचा निर्णय चुकता कामा नाही. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. मग आपण काय करायचं, त्याला जर खरंच तो त्याचं एज्युकेशन घेताना आपल्याला माहीत असते की आपल्या मुलाला मॅथ्स चांगलं येते, इंग्लिश चांगलं आहे, फ्लुएंट आहे, 10-10 घंटे तो अभ्यास करतो न सांगता, मग अशा विद्यार्थ्यांना खरंच तो ब्रिलियंट आहे, त्याला त्या सेक्टरमध्ये जायला हरकत नाही. समजा ज्याला मॅथ्स, बिझनेस किंवा कॉमर्शियल नॉलेज आहे, किंवा इंटरेस्ट आहे, व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, कॉमर्स घ्यायला सांगा, इंग्लिश मिडियम घ्या. बरेच कॉलेजेस आहे आपल्या यवतमाळमध्ये, त्यामध्ये खास करून अमोलोचन महाविद्यालय, तिथे ॲडमिशन करा किंवा कुठेही करा. अमोलोचनचं याच्यासाठी नाव घेतलं, फुल ग्रँटेड आहे, सगळ्या गोष्टी फॅसिलिटी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हरकत नाही चॉईस घ्यायला. आखरी तुमचा निर्णय आहे, तो मी सांगणार नाही, पण मी सांगतो आहे. त्यानंतर समजा त्याला आर्ट्स, संगीत या विषयामध्ये इंटरेस्ट आहे किंवा वेगवेगळ्या असे काही ज्या कलात्मक गोष्टीला वाव देणाऱ्या गोष्टी असतात, तर त्या हिशोबाने त्याला आर्ट्स जॉईन करायला लावा. आणि कुठलाही व्यक्ती छोटा मोठा नसतो, कर्माने, कर्तव्याने माणूस घडतो आणि प्रत्येकाला वेळ द्यावा लागते. ॲटोमॅटिक तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार, कारण परिवर्तन नियम आहे. राजा शुद्धोधनाने गौतम बुद्धाला खूप प्रयत्न केला राजगादीवर बसवण्याचा, शेवटी ते काय झालं सगळ्यांना माहीत आहे, सारा पूर्ण साम्राज्य सोडून गेलं. आपल्या हातात काहीच नाही. पालकांनी विनाकारण त्याला आपण एका विशिष्ट बाउंडिंग करून एक विशिष्ट सेक्टरमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो, ते चुकीचं आहे. त्याला समजून घ्या. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सहज सांगा, कोणाचं ऐकून किंवा कोणाच तरी फेवरमधून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून करू नका. आणि मित्र, आज तुमच्यासाठी हा आणखी एक उद्देश, आजच्या काळामध्ये कॉमर्स एज्युकेशन ही काळाची गरज झाली. कारण आम्ही पाहतो एवढी बेकारी वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, मुलांमध्ये ती जे कौशल्य विकसित व्हायला पाहिजे व्यावसायिकाची, ती कुठेतरी कमी होत आहे. मुलगा इकडे खूप उच्च शिक्षण घेतो आहे, परंतु त्याला कुठेतरी काम करायची त्याला लाज वाटते किंवा काही छोटंसं बिझनेस चालू करायचं लाज वाटते, कारण व्यवसाय हे खूप महत्त्वाचा आहे. आपण बेरोजगारी वाढवतो आहे, शिक्षण घेतो आहे, पण कोणतं शिक्षण आपण घेतलं पाहिजे,
खरंच हुशार लोक आहे त्यांनी सायन्सला जा. पण जे मीडियम आहे ज्यांना नाही, मीडियम नाही, हुशार लोकसुद्धा जसं CA बनू शकतात, बँकिंग करू शकतात, वेगवेगळे सेक्टर आहे. पण आपल्याला कसं आहे, फक्त सायन्स माहीत आहे, कॉमर्स माहीत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे, नाही माहीत विचारा, मला संपर्क करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8805078963. तुम्हाला जेव्हा जेव्हा काही अडचण असेल, कुठे ॲडमिशन घ्यायचं, काय करायचं, मी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे. ओके. हां, आपण होतो कॉमर्सकडे. कॉमर्स का काळाची गरज आहे? कारण त्यातून व्यावहारिक ज्ञान मिळतो. आणि शिक्षण म्हणजे असं नाही की नोकरीच मिळाली पाहिजे. अरे, व्यक्ती म्हणून माणसाला म्हणजे माकडाला माणूस बनवण्याचं जर साधन कोणतं असेल तर ते शिक्षण आहे. एक व्यावहारिक नॉलेज. सगळ्यात महत्त्व, आपण खूप उच्च शिक्षित झालो, आपल्याकडे खूप पैसा आहे, पण तो व्यावहारिक नसेल ना, त्या पैशाला किंमत नाही. आणि कॉमर्स असं एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, तो माणसाला एक व्यावहारिक, प्रत्यक्षदर्शी आणि जीवन जगण्याचं एक चांगलं साधन बनू शकते. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, इंग्लिश मिडियममध्ये कॉमर्स करा. पुढे चालून CA, CS, बँकिंग आहे, स्पर्धा परीक्षासुद्धा देता येते, वेगवेगळ्या